लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पोलटण येथे कत्तलीसाठी नेला जाणारा बुलेरो पिकअप पकडला. 2 गायी व एका वासराची सुटका. 2 संशयित आरोपी जेरबंद. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे गोरक्षकांनी सतर्कता दाखवत कत्तलीसाठी नेला जात असलेला महिंद्रा बुलेरो पिकअप पाठलाग करून पकडण्यात यश मिळवले. या कारवाईत 2 गायी व 1 वासरू अशा 3 गोवंशांची सुटका करण्यात आली असून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30च्या सुमारास बोलठाण येथून रोहिले बुद्रुकच्या दिशेने गोवंश बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेले जात असल्याची गुप्त माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार गोरक्षकांनी मोटारसायकलवरून संबंधित बुलेरो पिकअपचा पाठलाग केला. दुपारी 4:30च्या सुमारास रोहिले बुद्रुक रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ संशयित वाहन अडवण्यात आले. घटनास्थळी बोलठाण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी भास्कर बस्ते यांनी पंचनामा करून वाहनातील जनावरांची तपासणी केली असता दोरीने तोंड बांधून अमानुष परिस्थितीत 2 गायी व 1 वासरू आढळून आले. त्यानंतर संशयित आरोपी मंगेश कडुनाथ तुपे वय 35 वर्ष व कावेरी मंगेश तुपे वय 25 वर्ष दोघेही राहणार देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेण्यात आले. महिंद्रा बुलेरो पिकअप क्रमांक MH20 EN 3948 व सुमारे 11,000 रुपये किमतीची जनावरे तसेच सुमारे 1 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण अंदाजे 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांवर प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत. जय श्रीराम. आज दिनांक 10/2/2026 आज बोलठाण येथे दुपारी 4 वाजता बोलठाण येथील गोरक्षक विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते यांना माहिती मिळाली की अशा बुलेरो पिकअपमध्ये की मोठ्या 3 गोवंश जातीचे जनावरे हे देवगाव रंगारी येथे घेऊन जात आहे. तत्काल तिथले गोरक्षक हे त्या ठिकाणी गेले व तिथं ते गाडी थांबवून विचारपूस करण्यात आली व तिथं बोलठाण येथील रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.